वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण झालेल्या गिरीश तलावाचे लोकार्पण रखडलेलं होतं। याची दखल घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या विनंतीनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी 11:30 वाजता श्रीफळ वाढवून फटाके फोडून गिरीश तलावाचं लोकार्पण झाल्याचं घोषित केलं। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख मनोज पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर, अतुल पाटील, वसई मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार महाजन, कपिल म्हात्रे, किरण पाटील, अमित पवार, अनिल राऊत, महिला मोर्चा, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महानगरपालिकेच्या निधीतून होणारे कामाचे उद्घाटन महापालिका प्रशासनामार्फत होणं अपेक्षित असताना महानगरपालिकेनं उद्घाटन आणि भूमिपूजनाचं कंत्राट काही विशिष्ट लोकांना दिल्याची भावना संपूर्ण वसई विरारमध्ये आहे आणि म्हणूनच स्थानिक ग्रामस्थांच्या विनंतीनुसार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लोकार्पण केल्याचं भारतीय जनता पक्षाचे मनोज पाटील, महेंद्र पाटील, शिवसेनेचे निलेश तेंडुलकर, अतुल पाटील यांनी सांगितलं आहे। साहेब काय सांगणार, आज गिरीश तलावाचं उद्घाटन आहे, संध्याकाळी पण उद्घाटन आहे, आज तुम्ही आत्ताच केलं उद्घाटन, काय पूर्ण याच्यामध्ये? नाही, महापालिकेने या तलावाचं काम पूर्ण केलं आहे आणि लोकार्पणासाठी हा विषय थांबलेला। महापालिकेला अनेक ठिकाणी आम्ही अनेक कामासाठी रिक्वेस्ट करतो की महापालिकेने जे काही कामाचं उद्घाटन आहे किंवा लोकार्पण आहे, महापालिकेने आपला शासकीय कार्यक्रम करावा, परंतु महापालिकेला यासाठी वेळ नाही। त्यांनी काही विशिष्ट लोकांना, जशी बाकीची कंत्राटं देतात तशी काही विशिष्ट लोकांना ह्या सगळ्या उद्घाटनाचं कंत्राट देऊन ठेवलंय आणि ह्याचा राग या स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पण आहे की एका विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी हे सगळं उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम वापरले जातात। हे होऊ नये म्हणून आम्ही एक टोकन म्हणून आज हा लोकार्पणाचा सोहळा सकाळी केलेला आहे। खऱ्या अर्थाने लोकांसाठी आता उपलब्ध आहे आणि यापुढे महापालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की जे काही महापालिकेच्या फंडातनं किंवा महापालिकेच्या माध्यमातून जी काही कामं होतात त्याचं लोकार्पण किंवा त्याचं भूमिपूजन हे महापालिकेच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे। गेली 4 वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असताना ही सगळी जी विकास कामं होत आहेत याचं श्रेय महापालिकेचं असताना कोणीतरी राजकीय पक्ष उठतो, एखादा या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते उठतात आणि आपल्या पक्षाच्या बॅनरवरती या ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन करतात। हे सगळं या ठिकाणच्या आपण महिला भगिनी बघितल्या असतील, त्यांनाही हे सगळ्या गोष्टी खटकतात। त्यामुळे ही आता सुरुवात आहे। यापुढे महापालिकेला हा इशारा आहे की कुठलाही जो काही विकास कामाचं उद्घाटन असेल, भूमिपूजन असेल, महापालिका प्रशासनाने स्वतः करावं, त्याचं कुणाला तरी कंत्राट देऊ नये आणि अशी कंत्राटं या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते यापुढे सहन करणार नाहीत, हा इशारा आहे। NTV न्यूज मराठी, पालघर।